म्हणलं ना गप बस. अहो त्याच्यात आणि माई साहेबांनी नाकाबंदी केली तुमची. माई साहेबांनी जे 100 लग्न करायचं ठरवलंय त्यात रेशम मोहिनीचं नाव आहे. अहो खरं सांगतोय की आई शपथ. नाऱ्या तुला प्रेमानं सांगालोय गप हितनं जा, नाहीतर थोबाड फोडीन तुझा. खोटं वाटतं ना तुम्हाला? खोटं वाटतंय? ही बघा लिस्ट, वाचा काय लिहिलंय, वाचा वाचा. रेशम मोहिनीच्या नावापुढे काय लिहिलंय वाचा. माझ्या संग थेरानी इथं या. दिलीप कुमार संग 7 फेर. नाही, उभ्या बाप जन्मात मी हे होऊ देणार नाही. रेशम फक्त माझी होणार, नाहीतर मी सगळ्यांच्या चिंध्या करणार. मला तर अजूनही कळत नाही की त्यांनी सर्वात पहिले आपल्याच घराची निवड का केली. म्हणजे काही कारणही सांगितलं नाही का काहीच नाही. आई आई आपल्या तायडीचं लग्न आहे ग. खरंच आपल्याला जड जाणार आहे का तिचं लग्न लावणं? का फक्त माईसाहेब बोलतात म्हणून आपण होकार दिलाय? तसं काही नाहीये ग. मग कसं आहे आई? आई आपल्या तायडीचं लग्न मी आपल्या अंगणात इमॅजिन केलं होतं. असं छोटासा मंडप असेल, आपले सगळे जवळचे नातेवाईक असतील, मी सतत ताईच्या मागे मागे फिरत असेन, तिची सगळी तयारी करत असेन, तू आणि पप्पा इथले सगळे अरेंजमेंट बघत असतील. आई किती मज्जा आली असती ग. म्हणजे विचार कर ना, किती आठवणी क्रिएट झाल्या असत्या. त्या सामूहिक विवाह सोहळ्यात होणार आहेत का त्या आठवणी? 1000-1200 लोक असतील, गर्दी असेल, मोठा मंडप असेल आणि आपण कुठेतरी कोपऱ्यात उभे असू, 4-5 फोटो काढू, झालं लग्न. या सगळ्यात आपल्या ताईची हाऊसमाऊस कुठे पूर्ण होणार आहे? आपल्याला मोठं लग्न हवंय की आपुलकीचं? वैदेही बाळा, मला तुझं सगळं पटतंय, पण तू बघतेस ना तुझ्या पप्पांपुढे बोलण्याचा वाव आहे का? सुमन, या घरात लग्नाच्या विषयावर आता मला फालतू बडबड नाही पाहिजे. आणि तू या विषयावर एक शब्द पण तोंडातून काढायचा नाही, कळलं का? पप्पा मी फक्त माई साहेब म्हणल्या विषय संपला. हा, आणि एक तुला इथं राहायला परवानगी दिली आहे ना, नीट राहायचं काय? उगा त्या निर्णयात मध्ये मध्ये थोबाड खुपसायचं नाही, कळलं का? नाही तर जिथून तू आली ना तिथं सरळ पार्सल करून पाठवून देईन परत, लक्षात ठेव. पप्पा तसं नव्हतं म्हणे. सुमन, हिला सांग हिची उगा फालतूची वेस्टेज बडबड मला नाही पाहिजे. आणि माझ्या पुरीचं लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच करणार. ते सगळं ठीक आहे, पण परेश रावांच्या घरच्यांशी बोलणं झालंय ना? हे बेअक्कल काय मला सारखं सारखं तेच बोलायला लावती का? काय तू काय आता माझ्यावर डाऊट घ्यायला लागली काय? परेश रावांशी त्याच्या घरच्यांशी आताच बोललोय मी सगळं. मी सगळं कसं असं एकदम ओके मध्ये सेट करून ठेवलंय.
हा. आणि जगातले सगळेच लोक काय हिच्यासारखे डोक्यावर पडलेले नसते. सांगितले ते गॅस वेस्टेज चाललाय, बंद करा ते. जेवायला वाढ, मला पटकन भूक लागली. तू थांबतस. गुरुला काहीतरी माझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मी बघतो. गुरु, काय भावा, काय झालं? हा रेशम, हा तुला माहित आहे ना रेशम माझी गर्लफ्रेंड आहे ते. अरे तुला जर माहित असतं तर तू मानाचं ताट घेऊन तिच्या घरी नसता गेलास. मी वाचली लिस्ट, गोळा आहेत मला. गुरु ऐक, पाच मानाची जोडपी. दोस्त म्हण, दोस्तीसाठी वाटेल ते. दोस्त नाहीस तू त्याच्या. गुरु त्याच्यात जर माझं रेशमशी लग्न नाही झालं तर नदीत जीव देईन मी. गुरु काय बोलतोस तू? हे बघ गुरु, मला माहितीये तुझं रेशमवर प्रेम आहे. नाही माहिती तुला? त्याच्या मला सांग, तर तुझं कोणावर प्रेम असतं आणि ती पोरगी कोणा दुसऱ्या बरोबर लग्न केलं असतं तिनं, तर कसं वाटलं असतं तुला? तुला जर वाटलं असतं ना तर तू माइंड सोबत गेला नसतास. अरे ते फॉर्मॅलिटी म्हणून. गुरु हे बघ, असं आहे, जसं मी तुला दुखवू शकत नाही ना, तसं मी माईंना पण दुखवू शकत नाही. आणि तुला माहिती आहे का गुरु, जालिंदर मामानं रेशमचं नाव घेतल्या घेतल्या सगळा पिक्चर माझ्या डोळ्यासमोर आला होता. अरे हा तर फक्त इंटरवल आहे रे, क्लायमॅक्स अजून बाकी आहे. क्लायमॅक्स तुझा हा तेजस घडवून आणणार. कळलं? म्हणजे मी तुला म्हणलं ना, दोस्तासाठी वाटेल ते तसंच आहे. दोस्ता, रेशम तुझीच होणार हा शब्द मी तुला आधीच दिलाय. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो, हे तुलाही माहिती आहे. गुरु, एका बाजूला सामूहिक विवाह सोहळा होणार आणि गुरु रेशमला घेऊन पळून निघून जाणार. हाच प्लॅन आहे आणि याची सगळी तयारी माझ्या डोक्यात फिक्स आहे. तू नको काळजी करू. रडतोस काय? हा मर्द आहेस तू, मर्द. हा